चला काहीच देवलन जाऊ. येस देव कला ठेवलं काय देव आहेत देव आहे नाव आणि आपला वावला गाव आणि हे कल्लस आणलं पंढरपूरशी ते. हॅलो गाईज नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईज. आपले गाईज आज देवलन काय आहे काय देवलन फोटो काय कमालीच काढतात. देवलात काय आज आपले देव बसले तर आज देव बसलोच तर आता 4था दिवस आणि आज देव आपले देवलात बसले आणि मोठा कार्यक्रम आहे आज. दिवसभर फुल एन्जॉय करायचे आहे. आपल्या देवलान आपण जे पंढरपूरचे आणलेलं कलश ते पण लावलेलं आहे आणि देवाला सोना घालून काय करते त्याला पूजानं. हा पूजा पण होईल आता. पूजा होईल सगळा होईल का सगळी 4 दिन देवलन आता चालू होईल सगळा कार्यक्रम. देवलन गेल्यावर आता भेटू. एकदा कर हे बघ आई मी तुला शिकवते तशी 5 बटणे काढची मी टक्कीन 2. चला काहीच देवलन जाऊ. येस आशीर्वाद हवा असेल तर यजमानांनी आपापल्या जागेवर उभं राहायचंय. पूजेला बसलेले सोडा
सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण कृपया एका राहणार विनंती आहे. आज वणी गावामध्ये श्री विठ्ठल रखुमाईचा स्थान प्रतिष्ठा सोहळा आनंदाने साजरा होत आहे आणि आज संपूर्ण ग्रामस्थांचा या सोहळ्यामध्ये सहभाग आहे. सध्याला बघा कोण बसलेलं आहे, सगळ्यांना प्रसाद आहे. हॅलो, मस्त का असा कर असा ब्लॉग कसं वाटतं? कसं वाटतंय माझ आपल्या देवळाने आहे इथं कार्यक्रम आहे तर कसं वाटतंय? एकदम खूप छान छान ना? आज देवाचा आपल्या ओवळेगावमध्ये सोहळा साजरा झाला त्याबद्दल खूप खुश आहेत सगळे. खुश, अख्खा गाव खुश हा आहे. असा असा असं कर असं. आता आम्ही टेरिसवर कलर्स बघायला आलो. कलर्स टेरिसवर हे बघा त्यावलाचे कलर्स आहे, दाखवते बघा आता. जो आहे नाव आणि आपला वावला गाव आणि हे कलर्स आणलं पंढरपूरशी ते इथं लावलं. हे बघ इथं पण लावलं, हे सगळं लावलं इथं कलर्स. असं कलर्स लावलं इथं देव ठेवलं. इथं देव कलर ठेवलं काय माहिती, देव आहेत. चला आता हे बघा इथं जेवतोय आव्यान. आता जाऊ गलती जेवायला, आम्ही चालू जेवायला आता. तो अशा प्रकारे 4 दिवसाचा कार्यक्रम होता. आज आपल्या गावात मूर्त्या देवळात स्थापित केल्या आणि सगळे हॅपी हॅपी अशा गावांचे लोक आणि कधी भजन जेवण चालू सगळं. लाईक लाईक असा येस. अवनी बघा कशी जेवतय एक एक खा. हा वा 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 खा तू जेव. सगळे जेवून गेले तर आम्ही राहिलो 2-3 जण इथं. लंच इथं जेवायला वाढतंय. भात संपलेला आहे, परत घेतला भात इथं रिफिल केलेला आहे थोडा थोडा. ही बघा मागं पण जेवली आता सगळी पण जेवली. आता आम्ही जेवतो.